एव्हरीवन, सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। तर जे कोणी नवीन असेल त्याने नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओला। उद्यापासून 1 तारखेपासून आपले नोंदणी व मुद्रांक विभागाचे पेपर होणार आहे। 1 तारखेपासून तर 8 तारखेपर्यंत पेपर आहे। तरी काही आवश्यक जे त्या विभागाबद्दलचे प्रश्न आहेत ते आपण नक्की पाहूया आणि खूप फायदा होऊ शकतो या प्रश्नाचा। बाकी अदर जे क्वेश्चन्स वगैरे आहेत इंग्लिश मराठी आणि सोबतच आपलं जीके प्लस मॅथ्स आणि रिजनिंगचे, त्याच्यासोबत जे जीके मध्ये प्रश्न आहे मुद्रांक विभागाचे नक्कीच येणार आहे। तर मी काही वेबसाईटवरनं प्रश्न काढलेले आहे, ते खूप आवश्यक आणि खूप कामाचे राहू शकतात, कारण की त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहे। जे त्या म्हणजे त्या विभागाच्या वेबसाईटवर दिलेले प्रश्न आहे ते एक वेबसाईट आणि त्याचे एक फोल्डर ओपन करून मी प्रश्नसुद्धा काढलेले आहे। तर नक्की सर्वांना आवडेल तर लाईक करा, फॉलो करा आणि एकदा नक्की प्रश्न पाहून जा, कुठे ना कुठे तुम्हाला फायदा होईल। तर सर्वात आधी वेबसाईटला ओपन केल्याबरोबर मुद्रांक विभागाच्या कोणत्या सेवा आहे हा प्रश्न आपणला बनवू शकतो। तर याच्यामध्ये जवळपास 8 सेवा आहेत। सर्वात महत्त्वाची ही सेवा कोणासाठी आहे तर नागरिकांसाठी आहे। पहिली सेवा आहे नोंदणी होते तिथे, त्याच्यानंतर दुसरी आहे दस्ताची नोंदणी होते, मुद्रांक होते, नोंद आहे, 5वं पेमेंट आहे, 6वं ई परिगणक आहे, 7वा ई फॉर्म म्हणून आहे आणि 8वा हे कोणासाठी आहे तर हे नागरिकांसाठी आहे। असे जवळपास हे 8 सेवा आहेत मुद्रांक विभागाच्या वेबसाईटला। जरी का तुम्ही ओपन केलं तरी ते तुम्हाला समजून येऊन जाईल, ओपन केल्याबरोबरच माहिती पडतं। त्याच्यानंतर प्रश्न नंबर 2, दत्तकपत्र आणि पीओई दस्ताऐवजी काय उपलब्ध होणार आहे 2025 मध्ये? काही त्याच्यामध्ये अपडेशन झालेलं आहे। तर फेसलेस नोंदणी जी आहे ती 1 मे 2025 पासून लागू होणार आहे। तर नक्की हा प्रश्न आवश्यक राहू शकतो, कारण की जस्ट अपडेटेड प्रश्न आहे त्याच्यामुळे। त्याच्यानंतर प्रश्न आहे 1 मे 2025 पासून मुंबई शहर व मुंबई उपनगर यांना काय उपलब्ध होणार आहे तर लिव्ह अँड लायसन्स 2.0 हे उपलब्ध होणार आहे मुंबई शहर व मुंबई उपनगरसाठी। ओके, त्याच्यानंतर एक प्रश्न आहे जो एक जिल्हा एक नोंदणी हे काय आहे? हे 2025 मधलं अपडेशन आहे। 1 मे 2025 पासून नागरिकांना दस्तांची नोंदणी जिल्ह्याच्या कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात करता येईल, हा एक आवश्यक प्रश्न आहे। सध्याचे जे महाराष्ट्र राज्याचे नवे वनमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर गणेश नाईक हे नवीन वनमंत्री आहे, कारण की हा जो विभाग आहे हा वन विभागामध्ये येतो, मुद्रांक वन विभागामध्ये येतोय। ओके, आणि महाराष्ट्रामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत तर एकूण 6 महसूल विभाग आहे। कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर। त्याच्यानंतर प्रश्न आहे भारताचे नवीन महसूल वर्ष कधीपासून सुरू होते तर भारताचे नवीन वर्ष जे आहे, भारताचे नवीन महसूल वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च पासून सुरू होतं आणि महाराष्ट्राचं नवीन महसूल वर्ष हे 1 ऑगस्ट ते 31 जुलै पासून सुरू होतं। मुद्रांक शुल्काद्वारे वसुली कधीपासून सुरुवात झाली आहे? कर वसुलीस कधीपासून सुरुवात झाली तर 1815 पासून मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली सुरू झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये जमीन नोंदणी कोणत्या फॉर्मचा वापर केला जातो? जमीन नोंदणीसाठी कोणत्या फॉर्मचा वापर केला जातो तर फॉर्म नंबर 1 चा वापर केला जातो। या फॉर्मबद्दल पण इन्फॉर्मेशन दिली आहे वेबसाईटवर, पाहून घ्यायचं एकदा जाता। माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला होता? 2005 चा माहिती अधिकार कायदा आहे, तर हा सुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे। नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यात एकूण किती कलमे आहेत तर एकूण कलमे आहे 78। ठीक आहे, त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे मुद्रांक शुल्क हा कोणत्या कायद्यानुसार आकारला जातोय तर भारतीय मुद्रांक कायदा 1999 नुसार हा आकारला जातोय। ठीक आहे, त्याच्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या महसुलीतील वाटा किती टक्के आहे? नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा महसुलीतील वाटा किती टक्के आहे तर याचा महसुलीतील वाटा आहे 20% ओके, चे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तर नक्की याचा तुम्हाला फायदा होईल। तर याआधी आपण एक प्रश्न पाहिला होता
की भारतामध्ये मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली कधीपासून सुरू झाली होती, तर 1815 पासून ते कर वसुली सुरू झाली. तर आपल्या इथं प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली कधीपासून सुरू झाली, तर त्याचा आन्सर आहे 1958. महाराष्ट्रातला मुद्रांक शुल्क कायदा 1958 सुद्धा याला म्हणतात, ज्याला बॉम्बे ॲक्ट आणि स्टॅम्प ॲक्ट, बॉम्बे स्टॅम्प ॲक्ट सुद्धा म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे बघा, याच्यामध्ये जवळपास जागा आहे 284. 100 प्रश्न आहे 200 गुणासाठी आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. 30-30 मिनिटाचे आपल्याला एक एक ब्लॉक देणार आहे. जसं मराठीसाठी 30 मिनिटं, इंग्रजीसाठी 30 मिनिटं, GK साठी 30 मिनिटं आणि मॅथ्स रिजनिंगसाठी 30 मिनिटं. ठीक आहे. तर हा प्रश्न खूप आवश्यक असू शकतो की ज्यांच्या नावावर ही आपली म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे त्यांचं नाव आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. महाराष्ट्र नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक कोण आहेत, तर सध्याचे आहेत ते श्री रवींद्र बिनवडे आणि पहिले करंदीकर होते. त्याच्यानंतर आपले जे महसूल मंत्री आहे चंद्रशेखरजी बावनकुळे आहेत. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा, मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय कुठे आहे, तर पुणेला आहे. आणि महाराष्ट्र नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य IGR यांचे कार्यालय कुठे आहे, ते सुद्धा पुणेला आहे. IGR म्हणजे काय होते, IGRचा फुल फॉर्म येऊ शकतोय इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन, नोंदणी महानिरीक्षक. ठीक आहे. आता हे प्रश्नामध्ये आपल्याला कायदा लक्षात ठेवण्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. मुद्रांक कायदा 1899चा आहे आणि नोंदणी कायदा 1908चा आहे. त्याला कसं लक्षात ठेवायचं, आपण कोणत्या विभागाचं एक्झाम देता, नोंदणी व मुद्रांक विभागाचं, तर आधी कोणतं नाव येते, नोंदणी नाव येते. तर नोंदणी जे आहे हा कायदा मुद्रांकच्या नंतरचा आहे. जर असं ऑप्शन आलं की नोंदणी विभागाचा कायदा कधीचा किंवा मुद्रांक विभागाचा कायदा कधीचा, तर एक लक्षात ठेवायचं की नोंदणीचा जो कायदा आहे हा मुद्रांकच्या कायद्याच्या नंतरचा आहे. म्हणून 1899चा मुद्रांक कायदा आधी, त्याच्यानंतर मग नोंदणी कायदा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण पुणे यांचे पहिले अधिकारी कोण होते, हे सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावर पण प्रश्न बनू शकतो. तर त्यांचा आन्सर आहे श्री V ना करंदीकर. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य सरकारच्या कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे, तर हा प्रश्न जसा आपण आधी बघितला आहे महसूल व वन विभाग यांच्या अंडरमध्ये आहे. त्यांनी सध्याचे महसूल मंत्री कोण आहे, चंद्रशेखर बावनकुळे. आणि वनमंत्री कोण आहे, तर वनमंत्री आहे आपले गणेश नाईक. त्याच्यानंतर आहे नोंदणीसाठी आवश्यक दस्त नसतात, कोणते दस्त आवश्यक नसतात नोंदणीसाठी, तर वसियत ही आवश्यक नसते. सोबत भाडे करार जे आहे 12 महिन्याच्या अंडरमधलं ते सुद्धा महत्त्वाचं नसते. त्याच्यानंतर ई स्टॅम्प प्रणाली कधीपासून सुरू झाली, तर ई स्टॅम्प प्रणाली 2013 पासून सुरू झालेली आहे. त्यानंतर दस्त नोंदणी करारांना मुद्रांक शुल्क कोणावर आधारित असतो, दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क हा ऑब्व्हियसली गोष्ट आहे की बाजार मूल्यावर अवलंबून असणार. बाजारामध्ये जसं मूल्य आहे त्यानुसारच कुठल्याही प्रकारचे रेट्स असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे की कुठलं संकेतस्थळ आहे, संकेतस्थळ कोणतं आहे, www.igr.maharashtra.gov.in, ज्याच्यावर आपण फॉर्म भरला. त्याच्यानंतर आहे ASR ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स, मार्केट व्हॅल्यू ठरवण्यासाठी कोणती प्रणाली वापरली जाते, ते ASR ॲन्युअल स्टेटमेंट्स ऑफ रेट. आणि महाराष्ट्रामध्ये किती नोंदणी कार्यालय आहेत, तर 500 उपनोंदणी कार्यालय आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये 500 उपनोंदणी कार्यालय आहे. नोंदणी झाल्यावर किती दिवस लागतात, किती दस्त मिळवण्यासाठी, तर 7 दिवस लागतात. नोंदणी शुल्क म्हणजे काय, दस्त नोंदवताना सरकारकडे भरावयाचं शुल्क म्हणजे नोंदणी शुल्क होय. लिव्ह अँड लायसन्स करा, आता लिव्ह अँड लायसन्सवर प्रश्न येऊ शकतो. लिव्ह अँड लायसन्स 2.0 जो आहे हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगरसाठी 2025 पासून लागू केलेला आहे, म्हणून याच्यावर प्रश्न बनण्याचे चान्सेस आहे. लिव्ह अँड लायसन्स करार किती वर्षासाठी करता येतो, तर हा आहे 3 वर्षासाठी करता येतो. दस्त शोधण्यासाठी कशावर शोधता येते, आपल्याला ई सर्च म्हणून एक असते त्याच्यावर शोधायचं असते. त्याच्यानंतर दस्त नोंदणीची मुदत 4 महिने असते. ही मुदत कोणत्या कायद्यानुसार आहे, याच्यामध्ये 2 प्रश्न तयार होऊ शकतात की दस्त नोंदणीची मुदत
कधीपर्यंत असते तर ती असते 4 महिन्यापर्यंत। आणि ही मुदत कोणत्या कायद्यानुसार केली जाते तर दस्त नोंदणीची मुदत भारतीय नोंदणी कायदा 1908, आपण जसं आधी बघितला की नोंदणी कायदा तो 1908 नुसार 4 महिन्याची मुदत दिली जाते। ठीक आहे, तर आय होप सो की सर्वांना हे प्रश्न आवडले असेल। खूप सारे इम्पॉर्टंट प्रश्न आहे, आणखी पण प्रश्न आहे। आता ज्यांची उद्याची पेपर आहे 1 तारखेचा, त्या सर्वांना बेस्ट ऑफ लक आणि सर्वांनी चांगला पेपर सोडवा। आणि मेन म्हणजे कसं आहे की आपण आपल्या जे मॅथ्स रिजनिंगचा जो पेपर आहे याचा टाईम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे। ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केलेली आहे त्यांचे पेपर सॉल्व्ह होण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स होणार नाही। आणि सध्या आपलं माइंड कसं असते ना, खूप जास्त आपण प्रेशराईज होऊन जातो आहे पेपर सोडवताना, थोडं माइंड रिलॅक्स होऊन पेपर सोडवायचा। खूप चांगल्या प्रकारे पेपर जाईल आणि बाकीचे अदरसुद्धा प्रश्न पाहून घ्या एकदा। आय होप सो की तुम्हाला माझ्या या प्रश्नाची मदत झाली असेल। मी सुद्धा पेपर देणार आहे, तर मी जे वेबसाईटवरनं काढलेले प्रश्न आहे जे मला आवश्यक वाटले तर त्याचा तुम्हाला फायदा होईल अशी अपेक्षा ठेवून समोरची वाटचालसाठी सर्वांना शुभेच्छा। थँक्यू सो मच। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कुणाला गरज असेल अशा विद्यार्थ्यांना फॉरवर्ड करा की कुणा ना कुणाचं तरी याच्यामध्ये भलं होईल, कारण की